एक महत्त्वाची बातमी, करुणा मुंडेंकडून कोर्टात धनंजय मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर करण्यात आलंय। अंतिम इच्छापत्रात करुणा मुंडेंचा पहिली पत्नी असा उल्लेख आहे। धनंजय मुंडेंच्या इच्छापत्रात 4 मुलांची नावं आहेत। सादर केलेलं इच्छापत्र खरं असल्याचं करुणा मुंडे म्हणतात। करुणा मुंडेंनी सादर केलेलं इच्छापत्र खोटं असल्याचं धनंजय मुंडेंच्या वकिलांनी म्हटलंय। माझ्या मृत्यूनंतर मुलगा शिशिव माझे अंत्यसंस्कार करणार, करुणा यांनी सादर केलेल्या धनंजय मुंडेंच्या इच्छापत्रात हा उल्लेख आहे। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून जोडलेत। कृष्णा, काय सविस्तर माहिती? धनंजय मुंडे यांनी मुंबई सत्र न्यायालयामध्ये धाव घेतल्यानंतर वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला होता त्याच्यावरची सुनावणी आज पूर्ण झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये या संदर्भात निर्णय येणं अपेक्षित आहे। मात्र करुणा मुंडेंना कोर्टानं जे काही कागदपत्र सादर करण्याची सूचना दिलेल्या होत्या त्यामध्ये अंतिम इच्छापत्र धनंजय मुंडे यांचं जे आहे ते त्यांच्यासोबत त्यांनी बनवलेलं होतं। 2017च्या आसपास हे अंतिम इच्छापत्र बनवलं असल्याची नोंद आहे आणि त्यामध्ये त्यांनी त्यांच्या करुणा मुंडे यांचा पहिली पत्नी असा उल्लेख केलेला आहे। शिवाय राजश्री मुंडे या दुसऱ्या पत्नी आहेत हे देखील उल्लेख केलेला आहे आणि दोन्ही पत्नींपासून किती त्यांना अपत्य आहे, त्यांची नावं काय आहेत हे सगळं त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि करुणा मुंडे यांच्यापासून असलेले शिशिव मुंडे जो आहे मुलगा त्यांचा, तोच माझ्यावरती अंत्यसंस्कार करेल अशा पद्धतीने सुद्धा नमूद करण्यात आलेला आहे आणि मी यांची संपूर्णपणे जबाबदारी घेतो आहे, त्यांचा पूर्णपणे सांभाळ करतोय अशा पद्धतीची सुद्धा माहिती त्यामध्ये देण्यात आलेलं आहे। आणि जे स्वीकृती पत्र आहे ते सुद्धा आज करुणा मुंडे यांनी कोर्टामध्ये सादर केलेलं आहे। या दोन्ही कागदपत्रांबद्दल करुणा मुंडे यांचा दावा आहे की ही दोन्ही कागदपत्र खरी आहेत। मात्र धनंजय मुंडे यांचे वकील ज्या पद्धतीने युक्तिवाद करत होते त्यांनी त्यांच्या युक्तिवादामध्ये म्हटलेलं आहे की ही दोन्ही कागदपत्र पूर्णपणे बनावट आहेत आणि करुणा मुंडे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ती बनवलेली आहेत आणि त्या संदर्भात त्यांच्या विरोधामध्ये तक्रार सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे कोर्टानं दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतलेला आहे, त्यामुळे थोड्याच वेळामध्ये निर्णय येणं अपेक्षित आहे। त्यामुळे या संदर्भात काय कोर्ट निर्णय देतं, धनंजय मुंडे यांना दिलासा मिळणार की करुणा मुंडे यांना या कोर्टाकडून मोठा विजय मिळणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कौटुंबिक न्यायालयानं वांद्र्याच्या 2 लाख रुपये पोटगी दर महिन्याला करुणा मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी द्यावे अशा आदेश दिलेले होते आणि त्या आदेशाला आव्हान देण्यासाठी माझगाव सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पूर्ण झालेली आहे। त्यामुळे माझगाव सत्र न्यायालय आता काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर अंतिम इच्छापत्रात करुणा मुंडे यांचा पहिली पत्नी असा उल्लेख करण्यात आलेला आहे। धनंजय मुंडेंच्या इच्छापत्रात 4 मुलांची नावं असल्याचं देखील सादर करण्यात आलेलं आहे।